नेपाळमध्ये भ्रष्टाचार आणि सोशल मीडिया बंदीविरोधात लाखो तरुण सोमवारी रस्त्यावर उतरले। या आंदोलकांनी सरकारविरोधात निदर्शने केली। मात्र या आंदोलनाला हिंसक वळण लागलं। त्याच आंदोलनाचे पडसाद आज दुसऱ्या दिवशीही उमटले। आज आंदोलकांनी नेपाळमधल्या महत्त्वाच्या इमारती आणि मंत्र्यांची निवासस्थानं यांना लक्ष्य केलं। थेट सुप्रीम कोर्टामध्ये शिरात जाळपोळ करण्यात आली। नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांच्यासह अनेक आजी-माजी मंत्र्यांची घरं जाळण्यात आली। तर आतापर्यंत या हिंसक आंदोलनामध्ये 23 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। गोली मारने का एक तरीका होता है ना, गोले मार के उसे घायल कर देने का, पर वैसा नहीं किया उसने सीधा यहाँ पर मारा है, डायरेक्ट वो मर गया है। और ये सरकार ये जो हुआ है ना, ये इतना कुछ ये सोशल बैंडिंग के लेके नहीं हुआ है। हम लोगों को चाहिए यूथ लीडर चाहिए। अब हम लोग परिवर्तन खोज रहे हैं। ये बूढ़े लोग है ना, ये बूढ़े लीडर है ना, वो हम लोग का अब वक्त हो गया है। अब नहीं चाहिए, हमारा यूथ चाहिए। अब सब जेनजी का मांग है यूथ। अब स्टूडेंट को ऐसे तरीके से मारेंगे तो कौन सा देश चलेगा? ये तो बहुत क्रूरल देश जैसा हो गया, क्रूरल शासन हो गया है। ये तो ओली का शासन ऐसा नहीं चलता है, कोई देश में ऐसा नहीं चलता है। ये एशिया में ऐसा कम्युनिस्ट शासन में आता है, इतना छोटे देश में तो कैसे चलेगा? तो कभी भी ऐसा नहीं चल रहा है। हम लोग का डेमोक्रेसी लाया है, इतने आदमी मर के डेमोक्रेसी लाया। ये ऐसा डेमोक्रेसी किसको चाहिए? किसी को डेमोक्रेसी ऐसा नहीं चाहिए। आप लोग देख रहे हैं संसद भवन कितना जल रहा है। यहीं पर नेता लोग अपना भ्रष्टाचारी लुकाते हैं, बैठते हैं। अब क्या हो रहा है देखिए, आज सभी नेता लोग का घमंड से टूट ही गया है ना। 2 दिन में सब कुछ कर दिया। ये इस नेता सब ने हमारा 19 वर्ष खा दिया। और अब हम लोग का प्रधानमंत्री होना चाहिए। और अब हम ये पार्टी का नेता नहीं मानते हैं। हमारा जिंदगी से प्रधानमंत्री हमें चाहिए और राष्ट्रपति हमारा उसी से चाहिए। और जौन मंत्री हमारा जिंदगी भाई लोग हमारा देश निर्माण करेगा। हमारा देश फेरी उठेगा, हमारा सिर फेरी वो माथी उठेगा। नेपाळमध्ये सोशल मीडियावर बंदी घातल्यामुळे तरुणाई आक्रमक झाली होती। मात्र आज आंदोलकांनी काठमांडूमध्ये संसद भवनाला आग लावली। भिंतीवरून उडी मारत आंदोलक संसद भवनाच्या आत शिरले। नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये झालेल्या आंदोलनादरम्यान पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांच्या घरालाही आंदोलकांनी लक्ष्य केलं। पंतप्रधानांच्या घरात शिरत आंदोलकांनी तोडफोड केली। त्यानंतर त्यांचं घर देखील जाळण्यात आलं। नेपाळचं महाराजगंजमधील राष्ट्रपती भवन देखील आंदोलकांनी पेटवलं। यावेळी आंदोलकांनी जाळपोळ आणि तोडफोड केली। आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी आंदोलकांनी नेपाळचे मोठमोठे नेते आणि कार्यालयांना लक्ष्य केल्याचं दिसलं। नेपाळमध्ये आंदोलकांनी राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांचं खासगी घर देखील लक्ष्य केलंय। आंदोलकांनी राष्ट्रपतींच्या घरावर कब्जा करत तिथे नासधूस आणि तोडफोड केली आहे। घरातल्या अनेक गोष्टी आंदोलकांनी लुटून नेल्याचं समोर आलंय। नेपाळमध्ये सुप्रीम कोर्टालाही आंदोलकांनी घेरलं। आंदोलनकर्त्यांनी कोर्टालाही आग लावली। तसंच कोर्टावरील झेंडा देखील तरुणांनी फेकून दिला। पंतप्रधान राष्ट्रपतींसह नेपाळचे गृहमंत्री रमेश लेखक यांचं घर देखील आंदोलकांनी पेटवलंय। रमेश लेखक यांनी कालच्या हिंसाचारानंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला होता। मात्र आज आक्रमक झालेल्या आंदोलकांनी त्यांच्या घरावर देखील हल्ला चढवला। नेपाळमध्ये आज सलग दुसऱ्या दिवशीही आंदोलनाला हिंसक वळण लागलं। काही आंदोलकांनी संसद भवनामध्ये जाळपोळ केली, तर काहींनी अनेक आजी-माजी मंत्र्यांच्या घरांना लक्ष्य केलं। नेपाळचे अर्थमंत्री विष्णुप्रसाद पौडेल पळून जात असताना जमावानं त्यांचा पाठलाग केला। त्यानंतर त्यांना मारहाण देखील करण्यात आली। आंदोलकांनी माजी पंतप्रधान शेर बहादूर देऊबा आणि पुष्प कमल यांचीही घरं जाळली। यावेळी माजी पंतप्रधान शेर बहादूर आणि त्यांच्या पत्नी अर्थमंत्री आरजू राणा देऊबा या दरम्यान जखमी झाल्या। नेपाळमध्ये आंदोलकांनी ऊर्जा मंत्री दिलीप खडका यांच्या घरावर देखील कब्जा केला। यावेळी ऊर्जा मंत्र्यांच्या घरामध्ये आंदोलकांना नोटांची बंडलं सापडली। या चलनी नोटा आंदोलकांनी बाहेर येऊन उधळल्या। आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर आणि आंदोलकांनी थेट नेत्यांनाच लक्ष्य केल्यामुळे अनेक नेपाळी मंत्र्यांनी आपली घरं रिकामी करायला सुरुवात केली आहे। हे मंत्री काठमांडूमधील आपली निवासस्थानं रिकामी करून हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं सुरक्षित स्थळी आसरा घेताना दिसतात। नेपाळमध्ये आंदोलकांनी हॉटेल्सनाही आग लावली आहे। संपूर्ण जमावानं हॉटेलला आग लावत घोषणाबाजी केली। नेपाळच्या काठमांडूतील कम्युनिस्ट पक्षाच्या मुख्यालयावर आंदोलकांनी ताबा मिळवत मुख्यालयावरील कम्युनिस्ट पार्टीचा झेंडा काढून फेकला।
पंतप्रधान केपी ओली कम्युनिस्ट पक्षाचे होते, त्यामुळे आंदोलकांनी मुख्यालयाचा ताबा घेतल्याची माहिती. नेपाळमधील आंदोलनकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. कारवाईसाठी पुढे जाऊ नका म्हणत मिलिटरी ट्रकच्या खाली आंदोलक झोपल्याचं पाहायला मिळालं. पुढे जायचं असेल तर मला चिरडून जा असा संदेश मिलिटरीला तरुणांनी यावेळी दिला. आंदोलन पांगवण्यासाठी नेपाळ पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. मात्र आंदोलकांनी पोलिसांचं आक्रमण त्यांच्यावरच परतवून लावलं. तरुणाईच्या उद्रेकानंतर अखेर नेपाळमध्ये पंतप्रधान ओलींना राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे नेपाळमध्ये अखेर सत्तांतर होणार हे अटळ आहे. नेपाळच्या पंतप्रधानांसह आतापर्यंत 11 मंत्र्यांनी राजीनामा दिलाय. नेपाळमध्ये तरुणांकडून झालेल्या हिंसक निदर्शनांची नैतिक जबाबदारी स्वीकारत सगळ्यांनी राजीनामे दिले. दरम्यान राजीनामा दिल्यावर पंतप्रधान केपी ओली शर्मा सेनेच्या हेलिकॉप्टरनं अज्ञात स्थळी रवाना झाले. ओली शर्मा नेपाळ सोडून दुबईला जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येते. नेपाळचे कृषी मंत्री रामनाथ अधिकारी यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिलाय. कालच्या प्रकारानंतर माफी मागत रामनाथ अधिकारी यांनी राजीनामा दिलाय. यासोबतच नेपाळच्या आरोग्य मंत्र्यांनी सुद्धा राजीनामा दिलाय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.